रामकृष्ण हरी. साथ ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाला जे दिव्य रूप पाहण्याची इच्छा होती ते आता प्रत्यक्ष दिसू लागलेले आहे. विश्वातील सर्व चराचर सृष्टी एका विराट रूपामध्ये सामावलेली पाहून अर्जुन आश्चर्यचकित झालेला आहे. चला तर मग ज्ञानेश्वरीच्या अध्याय 11 मधील ओवी 201 ते 250 यांचा आपण भावार्थ ऐकूयात. तैसे अद्भुत भयासुरे तेथ वदने देखिले वीरे आनिके असाधारणे साळंकारे सौम्ये बहुत. त्याप्रमाणे कित्येक अद्भुत, कित्येक भेसूर, कित्येक अगदीच विलक्षण, कित्येक अलंकार घातलेली, कित्येक सौम्य अशी नाना प्रकारची मुखे त्या वीराने पाहिली. पै ज्ञान दृष्टीचे नियवलोके परिवदनाचा शेवटून नटके मग लोचन ते कौतुके लागला पाहो. तो ज्ञान दृष्टीने पाहत होता तरी त्याला त्या मुखाचा अंत काही लागेना. तेव्हा तो मोठ्या कौतुकाने आता डोळे तरी कसले आहेत ते पाहावेत असे मनात आणून डोळ्याकडे पाहू लागला. तम नाना कर्मे कमळवने विकसली तैसे अर्जुने नेत्र देखिले पालिंगने आदित्याची. तेव्हा चित्र विचित्र रंगांच्या कमळांनी वने प्रफुल्लित व्हावी तसे अनेक आणि तेजाने सूर्याच्या समुदायाप्रमाणे असे डोळे त्याने पाहिले. तेथेची कृष्ण मेघांची दाटी माझी कल्पांत विचूंची आस्फुटी तैसी आवन्नी पिंगळा देठी भ्रुभंगा तळी. तेथेच दाट काळ्या ढगांमध्ये कल्पांतीच्या विजेच्या चकाकीप्रमाणे भिवयांखाली पिंगळ बुबुळे दिसत होती. हे एक आश्चर्य पाहता ते एकेची रूपी पंडुसुता दर्शनाची अनेकता प्रतिफळली. त्या एका स्वरूपामध्ये निरनिराळी आश्चर्य दिसू लागली. तेव्हा दर्शनाची अनेकता अर्जुनाला अनुभवास आली. मग म्हणे चरण ते कमने कडे केवते मुकुट के दोदडे ऐसी ओढविता हे कोंडे चाड देखावयाची. मग तो म्हणाला, पाय ते कोणाकडे आहेत, मुकुट कोठे आहेत, बाहू कोठे आहेत, अशी कौतुकाने पाहण्याची इच्छा तो वाढवत चालला. तेथ भाग्यनिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा काय पिनाक पाणीची आभांता वाय कांडी आहाती. मग भाग्याचे केवळ भांडारच असा जो अर्जुन त्याचे मनोरथ व्यर्थ जाईल काय. शंकराच्या भात्यामध्ये निष्फळवान कधी असतील काय. ना तरी चतुराननुची वाचे काय आहातील टिकी अक्षरांचे साचे मनोनी साध्यंतपण अपारांचे देखिले तेने. किंवा ब्रह्मदेवाच्या वाणीमध्ये असत्य वाणीच्या मुद्रा आहेत काय म्हणूनच ज्याचा पार नाही असे स्वरूप त्याने नखशिंगामध्ये पाहिले. जयाची सोय वेदांना कळे तयाचे सकळावयव एकचे वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगते जाहले. ज्या स्वरूपाचा मार्ग वेदांना सुद्धा कळला नव्हता त्या स्वरूपाचे सगळे अवयव अर्जुनाने दोनच डोळ्यांनी एकदम पाहिले. चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे. पायांपासून ते मुकुटापर्यंत नाना रत्ने आणि अलंकारांनी सजलेल्या विश्वरूपाची शोभा त्याला दिसली. परब्रह्म आपुलेनी आंगे ल्यावया आपणही जाहला अनेगे तेलेनी मी सांगे काही सया सारिकी. परब्रह्म स्वरूप जो भगवान तो स्वतःच घालण्यासाठी अनेक प्रकारचे अलंकार स्वतःच बनला. ते कशासाठी होते म्हणून मी सांगावे. जे प्रभेची झळाळा उजाळू चंद्रादित्य मंडळा जे महातेजाचा जिव्हाळा जेने विश्व प्रगटे
ज्याच्या प्रभेच्या चमकीने चंद्रमंडळाला आणि सूर्यमंडळाला सुद्धा प्रकाश मिळतो, महत तेजाचे जे उगम स्थान आणि ज्याच्या प्रभेने विश्व दिसू लागते, तो दिव्य तेज शृंगारू कोणाची यमतीसी होय गोचरू, देव आपण पेचिलेले सेविरू देखत असे दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीला विषय होतील, त्याप्रमाणे त्या परमात्म्याने आपल्या स्वरूपाचे अलंकार आपल्या अंगावर घातलेले आहेत असे अर्जुनाने पाहिले. मग तेथेची ज्ञानाची डोळा पाहात कर पल्लवाजव सरळा, तव तोडीत कल्पांतीची ज्वाळा तैशी शस्त्रे झळकत देखे. नंतर तसेच तो ज्ञान दृष्टीने हस्ताग्रे पाहू लागला. तो कल्पांतीच्या ज्वालांनाही कापून टाकतील अशी लखलखीत शस्त्रे त्याला दिसली. आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हतियार, आपण जीव आपण शरीर, देखी चराचर कोंदले देवे. पाहतो तो देव आपण, अलंकार आपण, हात आपण आणि हत्यारही आपणच, जीव आपण आणि शरीरही आपणच. याप्रमाणे हे चराचर सारे देवानेच भरून गेलेले आहे असे अर्जुनाने पाहिले. जयाची या किरणांचे निखरपणे, नक्षत्रांचे होत फुटाने, तेजी खिरडला वनी म्हणे समुद्री रेघो. ज्या शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरतेने नक्षत्रांचे केवळ फुटाने उडतील असे तेज, ज्या तेजापुढे अग्नीही चिरडला जाऊन समुद्रामध्ये जाऊन बसण्याचा विचार करू लागला. मग काळकूट कल्लोळी कवळीले, नाना महाविजूंचे दांग उमटले, तैसे अपार कर देखिले उदिता युधी. मग जणू काही काळकूट विषाच्या लाटा उसळल्याप्रमाणे किंवा महाविजांचे अरण्यच उद्भवल्याप्रमाणे उगारलेल्या शस्त्रांसहित अनंत हात दृष्टीस पडले. दिव्य माल्यांबरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देव मनंत विश्वतोमुखम. दिव्य पुष्पे व दिव्य वस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधाची उटी लावलेले, सर्व आश्चर्यांनी पूर्ण अनंत सर्वतोमुख आणि दिव्य स्वरूप असलेले असे रूप अर्जुनांनी पाहिले. की भेने तेथून काढले दिठी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी, तव सूर तरुंची सृष्टी जया पासोनी का जाहली. त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भीतीने अर्जुनाने आपली दृष्टी तेथून काढून मग तो कंठ आणि मुकुट याचकडे पाहू लागला. तेव्हा त्याला वाटले, कल्पतरूंची उत्पत्ती याच पासूनच झालेली आहे की काय. सिद्धींची मूळ पिठे शिनली कमळा जेथे वावटे, तैसी कुसुमे अति चोखटे तुरंबिली देखिली. महासिद्धीची अधिष्ठाने आणि लक्ष्मी शिनली असता जिथे विश्रांती घेते अशी जी अति उत्कृष्ट कमळे त्यांचा वास भगवान घेत आहेत असे मी पाहिले. मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजा बंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. मुकुटावर फुलांचे गुच्छ एकावर एक लावलेले असून कंठामध्ये अवर्णनीय अशा फुलांच्या माळा रुळत आहेत. स्वर के सूर्य तेज वेढिले, जैसे पंधरेने मेरुते मढिले, तैसे नितंबावरी गाढिले पितंबरू झळके. स्वर्गाने जसे सूर्य तेज नेसावे किंवा मेरू पर्वताला सोन्याने मढवावे तसा कमरेभोवती नेसलेला पितांबर झळकत होता. श्री महादेव का पुरे उटिला, का कैलासु पार जे डवरला, नाना शिरोदके पांघरविला शिरार्णव जैसा. ज्याप्रमाणे श्री महादेवाला कापुराची उटी लावावी किंवा कैलास पर्वत पाऱ्याने लिंपावा अथवा क्षीर समुद्राला पांढऱ्या शुभ्र उदकाने पांघरावे. जैसे चंद्रमयाची घडी उपविली, मग गगना करवी बुथी घेवविली, तैशी चंदन पिंपरी देखिली सर्वांगी तेने. ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून
तिचा आकाशाला बुरखा घालावा, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर पांढरी शुभ्र चंदनाची उटी दिसली. जेने स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निनादू मोडे, जयाचे निसौरभ्य जीवित जोडे, वेदवतीची. जिच्या योगाने मूळ तेजालाही तेज चढते, ब्रह्मानंदाचा दाह नाहीसा होतो आणि ज्याच्या सुगंधाने मुळातच गंधयुक्त असणाऱ्या पृथ्वीला जीवित प्राप्त होते. जयाचे निर्लेप अनुलेप करी, जे अनुगुही सर्वांगी धरी, तया सुगंधाची थोरी कवनवाणी. निर्लेप असा परमात्मा तोही ज्या गंधाचा अनुलेप करतो आणि मदनही ज्याची उटी सर्व अंगाला लावतो, त्या सुगंधाची थोरवी कोणी वर्णन करावी. ऐसी एक शृंगार शोभा, पाहता अर्जुना जातसे शोभा, देवींची देव बैसला की उभा, किशयालू हे नेनवे. याप्रमाणे एकेका अलंकारांचे सौंदर्य पाहून अर्जुन भांबावला. तशात देव बसले आहेत की उभे आहेत किंवा निजलेले आहेत हे त्याला काही समजेना. माहेर दिठी उघडोनी पाहे, तव आघवे मूर्तिमय देखता आहे, मग आता न पाहे म्हणोनी उगार आहे, तरी आतुही तैसीची. डोळे उघडून इकडे तिकडे पाहतो तो सर्व विश्वरूपाने भरलेले आहे असे दिसले, म्हणून त्याकडे न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे असे मनात आणून तो डोळे झाकतो. तोच अंतर्यामीही तसेच विश्वरूप त्याला दिसू लागले. अनावरे मुखे समोर देख, तया भेने पाठी मोरा जव ठाके, तव तयाही श्रीमुखे करण चरण तैसेची. समोर भयंकर तोंडे दिसतात म्हणून त्याच्या भीतीने पाठीमागे तो जो पाहू लागला तो तिकडेही विश्वरूपाची तोंडे, हात, पाय दिसू लागले. अहो पाहता किर प्रभिभासे, इथ नवलाव काय असे, परीन पाहता ही दिसे चोज ऐका. अहो डोळे उघडून पाहिल्यावर सर्वत्र विश्वरूप दिसेल, यात आश्चर्य ते कसले, परंतु डोळे मिटल्यावरही ते दिसत आहेत, हेच भगवंताच्या कृपेचे नवल. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाई सकट नारायणे व्यापुही घेतले. भगवंताच्या कृपेची करणी अशी आहे पहा. अर्जुनाने पाहणे व न पाहणे सर्वच भगवंतांनी व्यापून टाकले होते. म्हणून आश्चर्यांच्या पुरी एकी, पडिला ठाई ठाव थंडी ठाकी, तव चमत्काराची आनिकी महापर्णवी पडे. म्हणून एका आश्चर्यरूपी पुरात पडल्यावर तत्काळ काठावर जाऊन तो उभा राहतो. तो दुसऱ्या चमत्कार रूपी महासमुद्रामध्ये पडला. तैसा अर्जुन असाधारणपणे, आपुल्या दर्शनाचे विधाने, कवळूने घेतला तेने अनंत रूपे. याप्रमाणे आपल्या विश्वरूप दर्शनाचा वेध लागलेल्या अर्जुनाला मोठ्या कौशल्याने श्रीकृष्णांनी अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले. तो विश्व तो मुख स्वभावे, आणि तेची दामावया लागे पांडवे, प्राथिला आता आघवे कोणी ठेला. तो स्वभावता सर्वतोमुख असल्यामुळे आणि तशात अर्जुनाने विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केल्यामुळे तो स्वतः सर्व रूपे घेऊन नटलेला आहे. आणि दीपे का सूर्य प्रकटे, अथवा निमुटलिया देखोनी कुठे, तैसे दिठी नवे जे वैकुंठे दिधली आहे. अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्य दृष्टी दिली ती दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश असला तरच दिसावे किंवा मिटली असता पाहणेच बंद व्हावे अशातली नव्हती. म्हणून किरीटीसी ही दोही परी, ते देखणे देखे अंधारी, हे संजयो हस्तिनापुरी सांगतसे राया. म्हणून अर्जुनास दोन्ही प्रकारांनी डोळे उघडे ठेवून किंवा झाकून आणि अंधारात सुद्धा त्या दिव्य दृष्टीने दिसत होते असे संजयाने धृतराष्ट्र राजाला हस्तिनापुरात सांगितले.
म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे, विश्वरूप देखिले नाना अभरणी भरिले विश्व तो मुख. आणि म्हटले की राजा ऐकलेस का, नाना अलंकारांनी भरलेले आणि ज्याला सर्व बाजूंनी डोळे आहेत असे विश्वरूप पार्थाने पाहिले. देवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग पद्युस्थिता, यदि सदृशी साध्यास्तस्य महात्मना. अंतरिक्षात जर सहस्र सूर्यांची प्रभा एकदम प्रकट झाली तर कदाचित ती प्रभा त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभेसमान होईल. ते अंग प्रभेचा देवा, नवलाओ काईसयाईसा सांगावा, कल्पांती कुची मेळावा, द्वादशाची त्यांचा होय. राजा, त्या विश्वरूपाचे तेज कशासारखे होते म्हणून सांगू. प्रलय काळी जसे 12 सूर्य एकत्र मिळतात तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी, जरी उदय जती का एकचे अवसरी, तरी तया तेजाची थोरी उपमू नये. तसे सहस्रावधी सूर्य एकाच वेळेला उदय पावले तरी त्यांच्यानेही त्या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करवणार नाही. आगबयाची विचूंचा मेळावा कीजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणीजे, देवींची दशकुही मेळविजे, महातेजांचा सर्व विजा एकत्र करून आणि प्रलय काळच्या अग्नींची सर्व सामग्री जमवून त्यात महातेजाची दसकडी जर मिळवली तरी ती अंगप्रभेचे निपाडे. हे तेज काही काही होईल थोडे, आणि तयासे किर चोखडे, ते शुद्धी नोहे. तर त्या विश्वरूपाच्या अंगच्या तेजाची काही थोडीशी कदाचित बरोबरी होईल, परंतु त्याची अगदी बरोबरी खास होणार नाही. ऐसे महात्मे या श्रीहरींचे सहज, पाकतसे सर्वांगीचे तेज, ते मुनी कृपा जिमज दृश्य जाहले. असा श्रीहरीचा सहज महिमा आहे. त्याच्या विश्वरूपाचे तेज सर्वत्र पसरले होते, ते व्यासांच्या कृपेने मलाही दिसले. तत्रेकस्थ जगत्कृष्ण प्रभे भक्त मने कधा, अपश्यदे देवस्य शरीरे पांडवस्तदा. दिव्य चक्षु मिळाल्यावर अर्जुनाने देवाधिदेवांच्या विश्वात्मक शरीरात एकस्थित असलेल्या आणि अनेक रूपाने विभक्त असलेल्या संपूर्ण जगताला पाहिले. आणि ते विश्वरूपी एकीकडे जग आगवे आपुले निपवाडे, जैसे मोहोत्थी माझी बुडबुडे सिनेनाने दिसती. आणखीन त्या विश्वरूपावर सर्व जग एका बाजूस दिसत होते, ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर निरनिराळे बुडबुडे येतात. का आकाशी गंधर्व नगर, भूतळी पिंपिलिका बांधे घर, नाना मेरुवरी सपर परमाणू बैसले. किंवा आकाशात ढगांवर जसे गंधर्व नगर, पृथ्वीवर मुंग्यांचे वारूळ किंवा डोंगरावर बारीक मातीचे कण दिसतात. विश्व आघवेंची तया परी, तया देव चक्रवर्तीची या शरीरी, अर्जुने ती अवसरी देखता जाहला. त्याप्रमाणे त्या देवाधिदेव श्रीकृष्णांच्या विश्वरूपावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले. तत्ता स विस्मयाविष्टो हष्टरोमा धनंजया, प्रणम्य शिरसा देवम कृतांजली भाषत. तेव्हा विस्मयाने रोमांचित शरीर झालेला अर्जुन देवाला शिरसा प्रणाम करून आणि हात जोडून म्हणाला, तेथ एक विश्व एक आपण, ऐसे अळूमाळ होते जे दुजेपण, तेही आटोनी गेले अंतकरण, विराले सहसा. तेव्हा विश्व वेगळे आणि आपण वेगळे असे जे थोडे द्वैत होते तेही नाहीसे होऊन अर्जुनाचे मनही सहज विरून गेले. आतू आनंदाचे रे जाहले, बाहेरी गात्रांचे बळहार पुनी गेले, अपाद पागुंतले पुलकांचले. अंतर्यामी आनंद उत्पन्न होऊन बाहेरील गात्रे ढिली पडली आणि त्याच्या पायापासून मस्तकापर्यंत रोमांच उभे राहिले. आशे प्रथम दशे
ओहळलया शैलांचे सर्वांग जैसे, विरुडे कोमलांका कुरी जैसे, रोमांच जाहले. पावसाळ्याच्या सुरुवातीला पर्वतावरील सर्व मळ वाहून गेल्यावर जसे गवत उगवते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्व अंगावर रोमांच उभे राहिले. शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावधरी, तैसिया स्वेद कनिका शरीरी नाटलिया. चंद्रांच्या किरणांचा स्पर्श होताच जसा चंद्रकांत मण्याला पाचर फुटतो, त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर घामाचे बिंदू आले. माझी सापडलेनी अलीकुळे, जडावरी कमळकळिका जेवी आंधोळे, देवी आतुलिया सुखो मोर्चोनी बळे, बाहेरी कापे. कमळाच्या कळीत भुंगा सापडला म्हणजे ती हेलावते, त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लहरीने अर्जुनाचे शरीर हे कापू लागले. कर्पूर कर्दळीची गर्भ फुटे, उकलता कापुराचे निकोंदाटे, फुलिका गळती तेवी थेंबुटे, नेत्रोनी पडती. कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळीची सोपटे उकळून कापुराचे थेंब बाहेर पडू लागतात, त्याप्रमाणे डोळ्यांवाटे आनंदाश्रूचे थेंब पडू लागले. भगवंतांचे विराट विश्वरूप पाहून अर्जुनाचे मन भक्ती, आश्चर्य आणि नम्रतेने भरून गेले. या ओव्यांमधून आपल्यालाही परमेश्वराच्या अनंत सामर्थ्याची जाणीव होते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.